भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांवर केलेल्या अत्याचार प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत। कोपरगाव शहरात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन्स आणि युजर्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे म्हणजेच SIT द्वारे सुरू आहे। मात्र या गुन्ह्यातील पीडित महिलांची ओळख पटेल असे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे। 25 मार्च 2026 रोजी कोपरगाव मधील BMW नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोपरगाव येथील इसमाने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केले होते। पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून सदर इसमाला ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता हे व्हिडिओ त्याला कोपरगाव येथील एका दुसऱ्या इसमाने पाठवल्याचे समोर आले। धक्कादायक म्हणजे याही इसमाला हे व्हिडिओ त्याचा माजलगाव जिल्हा बीड येथील मित्र याने पाठवले होते। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध BNS कलम 294(2)(3)(5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी कोपरगाव येथील 2 जणांना बेड्या ठोकल्या असून तिसरा आरोपी याचा शोध सुरू आहे। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात अनेक महिला पीडित असण्याची शक्यता आहे। पीडितेचे किंवा तिच्या कुटुंबाची ओळख पटेल असे व्हिडिओ कोणाकडेही असल्यास ते तात्काळ डिलीट करावेत। जर कोणीही असे व्हिडिओ सोशल मीडिया, न्यूज पोर्टल किंवा इंस्टाग्रामवर प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल असा इशाराच पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।